अरे बाय बाय मॅडम तुम्ही काम करू नका का तुम्ही आता इथून जाणार नाहीये आता उपाशी नापाशी ते आंदोलन करणार आहे मी आता नोकरी सोडली मी नोकरी एक्सिस बँकेत जॉबला होतो जॉब सोडला मी सांगायला तुम्ही माणसाला माझा मला तर झाला ना काय खाऊन काय केलं सगळं माझ्या आयुष्यामध्ये पूर्ण जीवन गेलं मिळत बीजेपी साठी लहानपणापासून तुम्ही आमदार आहे बीजेपीचे आमदार कोण आहे आता तुम्ही तुम्ही बोलायला पाहिजे तुम्ही जर सगळ्यांचं ऐकून घेशाल तर तुम्हाला पुढच्या पंचवार्षिकला त्रास होईल नाना. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अरे बाय बाय चालू रंगीन काँग्रेस आम्ही तुमच्यासाठी आलो तुमच्या मागे आलो ना काँग्रेसचे आम्ही तुमच्यासाठी आलो ना आमच्या गरीबाला अत्याचार केला मोबाईल काय उचला म्हणता कोण दंगा करा नाही दंगा करायला झालं ना मी खूप दंगा करू मेहरबानी करा अजिबात कार्यकर्त्यांना हात लावायचा कोण वरला तुम्ही तुम्ही तेव्हा नाही सांगायचं मॅडम तुम्ही काम करू नका का तुम्ही सांगतात फॉर्म भरून घेतात याचे फॉर्म घ्या राख्या जमा करा मुख्यमंत्र्यांच्या राख्या जमा करण्यासाठी आधार राख्या जमा केलं मी हे पद्धत योग्य नाहीये मला येता मला पाहिजे मी किती वर्ष शांत बसणार 18 वर्ष झाले मला काम करून त्यांना भेटायला कुठे शिकवायचं कुठे सावे साहेब कुठे कराय साहेब कुठे त्यांनी मला बघितलं नाहीये का मी आता इथून जाणार नाहीये मी आता उपाशी नापाशी ते आंदोलन करणार आहे मी इथून आता उठायलाच नाहीये नोकरी सोडली मी नोकरी एक्सिस बँकेत जॉबला होतो जॉब सोडला मी कशामुळे यांनी असं करा आम्हाला सांगायला तुम्ही कोणत्या गोष्टीचा अर्थ काय चुकलंय नाही गुन्हेगाराला तुम्ही तिकीट देता साव्या साहेबांनी समोर यावं आमच्याला आम्हाला उत्तर द्यावं साव्या साहेबांनी समोर आम्हाला उत्तर द्यावं इतक्या दिवस आम्ही सगळे ऐकून आलो शब्दांनी बोललो नाही सगळ्या गोष्ट आम्ही भाजप पक्षाची मानत आलो आम्ही गद्दार नाहीये गद्दारांना तिकीट देता बाहेरून आले पक्षातल्या लोकांना तिकीट देता कशाला केलं काय पोलीस या सगळ्यांना घेऊन जात आहेत पोलीस काय यांनी केलं आमच्यासाठी माणसाला माझा मला तर झाला ना पळापळी सुरू झालेली आहे. नाही मला
मला पाण्यामध्ये पाणी नाही आवडत, तसं नाही होत. आम्ही म्हणतो मी ना, सगळ्यांना कोण सांगू, काय खाऊन पाणी या पितो. ताईला हे दिलं मला पाहिजे सीट नाही द्याल तर. या ताईला सीट दिली पाहिजे या तू मताच्या बोलतो सर, मला 30 वर्ष झाले. आधी बघा ऐकून घ्या हे बघा, ऐकून घ्या या ताईला सीट दिली पाहिजे या मताचे आम्ही आहोत. कारण की मनोज पोतराजे जो मनोज पोतराजे जो मुख्यमंत्र्याला शिवाय देतो त्याच्या ठिकाणी हिची तिकीट कापून त्याला दिली जातात. समजलं का? संचित देसाई नाही. हे कोणतं सर? परंतु 30 वर्षापासून काम अरे, करत 30 वर्षापासून आहे. BJP सातबारी करते का? हिला तिकीट दिली BJP पाहिजे. सातबारी करते का? चुप रा. माझ्या तिकीट हक्काची पाहिजे. माझ्या तिकीट हक्काची पाहिजे. मी मोर्चा बनवतो. मग काय केलं सगळं? नाही. आपण कुठचे नाही. हे स्वार भाव मध्ये शिरते. चुप राहा म्हणतात सर. मी आपल्या याच्यावर आलो का? राजीनामा करेन. चुप राहा म्हणतो ना. कोण पण करते तुम्ही. मी डोळे करू काय करू. ए भाऊ बंद कर ना ते, बंद कर ना. बंद कर ना. फुकटात व्हिडिओ करता का? बोलतोय? काम करताय. बंद करा ना. बंद करा ना. का बोलतोय ते? राजीनामा करेन. मी देतो तुम्हाला मला काय. 30 वर्षाचा अनुभव आहे. म्हणजे तमाशा नका तुम्ही. सर, काय नाही करत मला जाऊ द्या, सर. हे बंद करा. काय सर प्लीज मला नंतर जाऊ मी द्या बाहेर तुम्ही. निघतो. ठीक आहे? मला मारा तरी करा का तुम्ही सांगा. तुम्हाला मारा तरी करा का सर. भाऊ कसं मध्ये मला तिकीट अरे पाहिजे. मी तर माझ्याकडून आता झोनमध्ये तुमचं सगळं. मी झोनमध्ये काहीतरी करणार. मी झोनमध्ये काय करेन? काय तुमचं? मला सीट नाही दिली, मला करावं लागेल. या भाऊ सबूत देतो जेवढे सोशल मीडिया. 1 घंटा मी बोलतो तुम्हाला सुप्रिया. सबूत पाहिजे तुम्हाला काही? सबूत पाहिजे? अरे तेवढे काय तुला गावाला शेताला द्यावं? तुझ्या गावाला द्यावं? तुझ्या गावाला द्यावं? समजली पुन्हा हात केली. समजलं माझ्या तुला का माझ्या आयुष्यामध्ये पूर्ण जीवन गेलं म्हणलं बीजेपी साठी. लहानपणापासून शांत राह. सब घात करताय तू. आपली बोला असं काही बोलत नाही. मी ऑपरेशन केलेली बाई, माझं एवढं गर्भपिशवीचं ऑपरेशन 15 दिवसात मी तुमच्या मागे निवड केली. म्हणजे तुमचं कच्चीकरण हे पण पण राजू भाऊला राहिलं पण माहिती, मला परत ऍडमिट करावं लागलं होतं दवाखान्यात. तरी मी नाही, आमच्या मामाला निवडून आणायचंय. मग तुम्ही बोला ना मामा, तुम्ही आमदार, तुम्ही स्थायिक तुम्ही यातले, बोलू शकता, बाकीच्यांचा तुम्ही बोलू संबंध शकता. येत नाही त्यांच्या तिकीट द्यायचा. आमदारच तिकीट देईन असा निर्णय पाहिजे. मी नरेंद्र मोदी पर्यंत पोहोचीन की हा असं कसं काय करता असं. हे लक्षात ठेवा मामा. जसं सगळे आमदार बोलतात तुम्ही बोलायचं ना. कोणी बी येईन प्रवेश करीन त्यांना तिकीट, असं थोडी चालतं. मग 5 वर्ष आधी यायचं होतं त्यांनी आणि हे करायचं होतं बीजेपीचा प्रचार. एकटीने कमळ आणलाय पक्ष प्रभाग एकला. कमळ कुठे विसरले होते लोक. एकटीने आणलंय. मी एकटी आहे सांगा तुम्ही. नंतर मी येईल पाया जोडल्या एवढे. प्रभागात कोण येत होतं मला त्याचं उत्तर दे तुम्ही. हे मांडा ना की प्रभाग 1 मध्ये हे पळाल्यावर संगीता पाटीलने कमळ आणला तिथे प्रभाग 1ला आणि तिला तिकीट नाही. तर विषय काय आहे मामा? माझा राग न काही होतं तुम्हाला. माझा तुमच्याबद्दल काहीच राग नाहीये. मग तुमच्यावर दबाव येतो तर तुम्ही बोला ना, जसं मी तुम्हाला बोलते. तर आम्ही लोकांना फेस नाही करू शकत गल्लीतल्या. अपमान होतो मामा. काय केलं तुम्ही? जर मला यांनी सांगितलं जसं की हे लोक येणार आहेत तेव्हाच यांनी डिक्लेअर करायचं होतं की बाकीच्यांनी माघार घेतली. मी फॉर्म टाकला नसता. मी मला तुम्हाला विचारून काय form सांगितलं टाकला. तुम्ही असं नाही म्हणजे ना की टाकून आम्ही ठेवा. ठेवतो. मी काय बोलले टाकणार नाही. मी इज्जतदार पाहिजे कारण आपल्याला मला 4 वेळा पळापळी विचारलं पडत मी नाही. काय करायचं म्हणून. मी कोणत्याच पक्षात जाणार नाही. आम्ही प्रचार कोणाचाच करणार नाही. त्यांचा प्रचार करायचा, आम्ही कामं करायचे. मग आम्ही कुठे जायचं? पगार मी माझ्या नवऱ्याचा खाईन, दुसऱ्याला भाकरी खाऊ घालीन का? माझ्या नवऱ्यालाच खाऊ घालीन ना. तसं पक्षाचं काम करते तर पक्षाने मला त्याला दुसऱ्याचा झेंडा धरायला लालचा का पक्षाने मला, हे मला उत्तर पाहिजे. मी आतापर्यंत बोलत नाही. कोणी माझं नाव सांगितलं असेल किती बाई अशी तसं आहे, पण मी एक वचनी बाई, मी काम करणारी बाई. मी सगळ्यांची हसते आणि जास्त बोलते म्हणूनच माझा प्रचार आहे. जेव्हा यांना प्रवेश झाला तर मला 100 ते 150 लोक घरी भेटायला आले. ताई तुमचं काय? मी काय सांगलं? माझा मामा, त्याच्यावर विश्वास. हे खोटं नाही मामा. हे कोणीच नव्हतं त्या 8 वर्षापूर्वी. आणि पहिले बी निवडणुकीला तुम्ही विचारा कोणी मदत केलेली 4 नगर शोक आणायला. मी त्यांच्या घरी जाऊन बोलून आले. हे तुम्ही घाणपणा केला म्हटलं. खूप घाण झाली दादा. नाही आपण तर काम करू. तुमच्यावर राग नाही ठेवणार मामा आम्ही. हा. पण आम्हाला फक्त सांगा तुम्ही. मग खाली व्हायला लागतं मामा. आम्ही खाली मामा युती जरी झाली तरी मग एक तर देऊ शकता आणि ना नका मामा. सांगितलं आता दुसऱ्याला. असं नाही ना. निवड तुम्ही 0 ठेवसाल तर कसं चालेल? हे सगळं निवड मला आत्महत्या करावं लागेल एवढं मला टेन्शन आलेलं आहे.
आपल्याला लढायचंय, काम करत राहायचं. कोण खूप काम केलं असं आहे, मी. आपलं काम होतं, आम्हाला खाली आम्हाला येतं भेटायचं. पण आम्हाला. बघा आम्ही तुम्ही- खाली पडले ना तर संपला विषय नाही. आम्ही काहीच प्रचार करणार नाही. आणि आम्ही कोणाबरोबर फिरणार बी नाही. आम्ही घरी बसून जाऊ. कसं काय फिरतील मामा कार्यकर्ता सोडून? बस, स्पष्ट तुम्हाला मला एक सांगू. सांगा, तुम्ही जेव्हा आमदारला उभे होते 7 वर्षापासून प्रभाग 1 ची कोणती कार्यकर्ता येते मला असं सांगा, मी माघार घेऊन येईन. मला सांगून द्या. मी आज बी सांगून देईन, मी सांगेन की मी माघार घेते. आणि तुम्ही आधी बी मला सांगितलं असतं लोकसभेला बी या की लोकांनी तुम्हाला काय तिकीट केलं, भेटणार तुमच्या नाही. टायमाला काय केलं हे सांगा ना मामा. प्रत्येक वेळेस गिरीश भाऊ दुसरे लोक आणतील आणि त्यांना तुम्ही प्राधान्य द्या. तुम्ही आमदार आहेत ना, तुम्ही आमदार आहे. बीजेपीचे आमदार कोण आहे आता? तुम्ही आहे. तुम्ही बोलायला पाहिजे. तुम्ही बोलायला पाहिजे. तुम्ही जरा सगळ्यांचं ऐकून घेशाल तर तुम्हाला पुढच्या पंचवार्षिकला त्रास होईल मामा. हे मी लिहून देते तुम्हाला, मी सांगते. मी आणि याची काय गॅरंटी की आपल्याशी परत गद्दारी करणार नाही. मग तुम्हाला हे याचं बी उत्तर कळवलं दिलं आम्हाला. मग होतं. आम्ही सगळं तुम्ही जे 4 म्हणता ते नगरसेवक करू. पळाले, माझ्या प्रभागाचा नाश केला बीजेपीने. सगळ्यात पळकुटे निघाले मग तेव्हा मी काम केलं. आणि आता आपण राजकारणच करतो लोक मला धरतात, तेव्हा मी प्रचार केला त्या लोकांचा. तुमचे भाऊ पळून गेले, तुमच्या बहिणी पळून गेल्या, आमचं काम कोण करी? मला धरत होते लोक. म्हणून मी म्हणून मी प्रवेश केला. नाही तर राजनीती मला नाही पाहिजे. माझ्या प्रभागासाठी मी उभी राहणार आहे. मला जर तुम्ही पहिले सांगून दिलं असं मी फॉर्म भरला नसता. मी माझ्या घरचं खाल्लं असतं. मला काही हे नाही, पण प्रभागासाठी मला नाही. पाहिजे. आणि मंडळ एक मधून आपला भाजपचा एक पण उमेदवार नाही ना. तर मग हे- एक तर द्यायलाच पाहिजे. मग एक मध्ये का देत एक द्यायलाच पाहिजे. राजकारणामध्ये आता अनेक डाव असतात, त्यातला एक डाव माझ्यावरती पडलेला आहे. पण मी असा डोबी पछाड देणार यांना की ते 100% असा प्रकार पुढील काळामध्ये कोणासोबत करणार नाही. हुकुमशाही पद्धत ही योग्य नाही. प्रत्येक पक्षाने मोठं व्हावं, आकाशाला भिडावं, पण पाय जमिनीवरती ठेवावे. जो ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता आहे त्याच्या सोबत असा अन्याय जर करत असेल तर निश्चितपणे माझ्या भागातली जनता माझ्या पाठीशी आहे. आणि आज हा अमोल वालडकर या पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाला दाखवून देईल की कार्यकर्ता काय असतो.